नमस्कार। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत एक महाराष्ट्र सरकारने नवीन जार काढला आहे। त्या जारमध्ये काय नमूद केलं आहे आणि काय त्या जारमध्ये बदल केला आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक, तसेच तुम्ही खाली पाहू शकता दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी जार काढण्यात आलेला आहे। तसेच या योजनेमध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत ते पण आपण पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता इथं महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय, तुम्ही इथे क्रमांक पाहू शकता दिनांक 28/6/2024, दिनांक 3/7/2024, दिनांक 12/7/2024, दिनांक 5/7/2024 व दिनांक 2/9/2024 या तारखेला योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे। तसेच राज्यातील महिला आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका समजून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना महिना सप्टेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। लाडक्या बहिणीसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकाकडे जाऊनच आपण अर्ज भरू शकता। प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारायचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत। या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यात मान्यता देण्यात येत आहे। तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।